मे महिन्यात 4 दिवस जास्त उष्णतेची लाट. राजस्थानात 11 वर्षांचा जुना विक्रम मोडला. 46.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. सफाई कामगारांना अखेर न्याय. मृतांच्या वारसांना दुप्पट नुकसान भरपाई. राज्य सरकारचा निर्णय. मुख्यमंत्री 100 दिवस कृती आराखड्यात पिंपरी महानगरपालिकेनं पटकावलं दुसरं स्थान. मूल्यमापनात पिंपरी चिंचवड महापालिकेला 100 पैकी 85.71 गुण, तर उल्हासनगर महापालिका प्रथम क्रमांकावर. मुंबईत रस्त्याच्या काँक्रिटीकरणाच्या कामात निष्काळजीपणा करणं भोवलं. पालिकेच्या दुय्यम अभियंत्यावरती निलंबनाची कारवाई. मुंबईत 3 लाखांहून अधिक घरं रिक्त. लायसेन्स फोरासचा वार्षिक अहवाल जाहीर. आरटीई अंतर्गत तिसऱ्या प्रतीक्षा यादीचे प्रवेश घेण्यासाठी 7 मे पर्यंत अंतिम मुदत. प्राथमिक शिक्षण संचालनालयानं जारी केलं सूचनापत्र. विरार ते अलिबाग मल्टी मॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार असल्याची माहिती. बीओटी तत्वावर उभारणी होणार. राज्य सरकारकडे प्रस्ताव. देशाच्या सरकारी तिजोरीत मोठी भर. 2.37 लाख कोटींचं जीएसटी संकलन प्रथमच विक्रमी पातळीवर. गेल्या वर्षीच्या तुलनेत 12.6% जास्त. अक्षय तृतीयेच्या दिवशी सुमारे 12 टन सोन्याची विक्री, तर याच दिवशी देशभरात सुमारे 400 टन चांदीचीही विक्री. आंब्यापेक्षा आमरसाला जगभर पसंती. मागील वर्षी 60,000 टन निर्यातीमधनं 624 कोटींची उलाढाल.